नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पण पुन्हा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आहे डे 3. आम्ही हाँगकाँगमध्ये आहोत आणि आज ॲक्च्युली क्लायमेट एवढं बदललं आहे. पाऊस पडतोय. आम्ही सकाळी उठलो आणि खाली बघितलं तर पाऊस पडला होता एप्रिलमध्ये. आता पण पडतोय बारीक बारीक. लकीली आज आम्ही असे कुठले पेडवाले साईटसीइंग नाही करणार आहोत. आज टेम्पल्स आणि असेच आजूबाजूला एरियामध्ये आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहोत. तर छत्री पण घेतली नाही अजून आम्ही. सो होप की आज जोरात पाऊस पडणार नाही, कारण बॅग्स कपडे सगळे भिजून जातील नाही. मस्त आज शॉपिंग पण करायचं आहे. काल आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे, आज पण मस्त शॉपिंग करायची आहे. म्हणजे आज काय काय आम्ही बघतोय कुठल्या मार्केटमध्ये आहे मिळतं. आज कॉजवे आहे, आहेत बरेच. आणि ॲक्च्युली इकडे बघितलं तर शॉप्स वगैरे एवढे सगळे लेट चालू होतात. म्हणजे काही काही 2 तासासाठी असतात, काही काही 3 तासासाठी येतात. आता मला काही काही शॉप्समध्ये जायचे होते, तर म्हणजे तुम्ही पण अशी कुठली स्पेसिफिक शॉपमध्ये जाणार असेल तर त्याचं टायमिंग नक्कीच चेक करा, कारण दुपारी उघडतं काही काही शॉप संध्याकाळी उघडून रात्री बंद होतं. कार्स तर एक खतरनाक आहे तिकडे. बिल्डिंग्स एकदम उंच उंच. फॉग आला ॲक्च्युली तिकडे समोर. ढगात गेली आहे, पावसाचे ढग खालपर्यंत आले. पण रस्त्यावर चालायला फिरायला खूप मस्त वाटतं. एकदम मज्जा येते. कुठे पण निघालं की असं वाटतं. आम्ही 1-1 तास चालतो एवढं काय वाटत नाही. 2 दिवस खूप चाललंय. आणि ॲक्च्युली आमचं असं म्हणणं आहे की चालून जेवढं आपण एक्सप्लोअर करतोय, जेवढ्या गोष्टी लक्षात राहतात तेवढं ते बाकी कार्स आणि ट्रॅव्हलमध्ये असं लक्षात राहत नाहीत गोष्टी. चालून आपण सगळ्या गोष्टी बघून पण होतात. मार्केट वगैरे अजून जवळपासचे काय काय शॉप्स आहेत. सो ते एक बेनिफिट आहे. पैसे तर वाचतातच. MTR ॲक्च्युली महाग पण आहे तसं. एक स्टॉप पण वर्थ आहे. एवढी फ्रिक्वेन्सी आहे MTRची, एवढी फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे एक गेली की 5-6 सेकंड्समध्ये दुसरी येते. एवढी फ्रिक्वेन्सी आहे त्याची. पटापट आहे. कोणाला विचारायची ॲक्च्युली गरजच लागत नाही. कुठल्या माणसाची म्हणजे गरजच नाही आहे. फक्त एकच की स्वतः तुम्ही जर ट्रॅव्हल करताय तर इंटरनेटचं पॅकेज नक्कीच घ्या, कारण खूप हेल्पफुल आहे. आम्ही मॅप्स वगैरे बघण्यासाठी खूप हेल्पफुल होतं. हॉटेल्समध्ये वायफाय आहेत, बाकी ठिकाणी पण मॉल्समध्ये कुठे गेलात तरी वायफाय असतात. पण बाहेर जेव्हा तुम्ही असतात तिकडे वायफाय नाही, त्याच्यामुळे मॅपची खूप गरज पडते. सो बघत राहा. स्टे ट्यून. बाय. आता आम्ही चाललोय नॅन लियन गार्डनला. तिथे आजूबाजूला टेम्पल्स सुद्धा आहे. सो ते टेम्पल्स बघणार आहे. शॉपिंग करायला गेलो होतो, पण आज ॲक्च्युली गुड फ्रायडे आहे, त्याच्यामुळे शॉप्स बंद आहेत बऱ्यापैकी. सो आता आम्ही MTRला चाललो आहे. इकडून हाँगकाँग स्टेशन जवळ आहे, तिथून आम्ही उतरणार डायमंड हिलला आणि तिथून मग वॉकेबल टेम्पल्स आहेत, काय काय गार्डन आहे, सो ते बघणार आहोत.
बघूया काय काय तिकडे आजूबाजूला अजून बघायला मिळतंय. आम्ही आज ग्रीन लाईनने आलो आहे. टू टिव केंग लेन असं स्टेशनचं नाव आहे. बघाल तिकडे सगळं बाहेर लिहिलेलं असतं कुठल्या साईडने जायचं आहे वगैरे. ते प्लॅटफॉर्म दुसऱ्या साईडचं पण सगळं लिहिलेलं असतं. सो खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे स्टेशनवरती पण, कुठून कुठे जायचं आहे वगैरे सगळं. सरळ दाखवते ना. राईटला जायचं. गार्डन
हायवेच्या बाजूलाच गार्डन असं पटकन. बाजूला नाही, हायवेच्या खाली. हां मेट्रोच आहे. हां हे रस्ते जायचंय की यायचंय कसं. हो मस्त आहे ना.